अनेक वर्षाची अखंड परंपरा, भक्तीचा महासागर, पेठवडगाव सज्ज श्री चौंडेश्वरी देवीच्या भव्य पालखी व मुखवटा सोहळ्यासाठी. नमस्कार, आपण पाहत आहात शिवराज न्यूज चॅनल. पत्रकार सचिन देसाई आपल्यासोबत. आजच्या बातमीपत्रामध्ये हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव नगरी सध्या भक्तिरसात न्हाऊन निघाली आहे. कोष्टी विणकर समाजाची आराध्य देवता असलेल्या श्री चौंडेश्वरी देवीचा पारंपरिक उत्सव मोठ्या उत्साहात सुरू असून या उत्साहातील सर्वात महत्त्वाचा आणि आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या भव्य मुखवटा आणि पालखी सोहळा मंगळवार दिनांक 14 जुलै रोजी मोठ्या भक्तिभावात संपन्न होणार आहे. सुमारे 6 दशकाहून अधिक काळ अखंडपणे सुरू असलेला श्री चौंडेश्वरी देवी उत्सव हा पेठवडगावच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरेचा अविभाज्य भाग बनला आहे. दरवर्षी ज्येष्ठ अमावस्येनिमित्त हा उत्सव अत्यंत भक्तिमय वातावरणात साजरा केला जातो. उत्सवाच्या निमित्ताने दररोज देवीचा महाभिषेक, आरती, ज्ञानेश्वरी पारायण, भजन, दुर्गा सप्तशती वाचन, कुमारिका पूजन, सुवासिनी पूजन, कुंकुमार्चन, प्रवचन आणि महाआरती असे विविध धार्मिक कार्यक्रम होत असून संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात भारावून गेला आहे. उत्सवाच्या मुख्य दिवशी श्री चौंडेश्वरी देवीचा विधिवत महाअभिषेक, पूजा, पारायणाची सांगता, देवीची ओटी भरणे, विडा आणि प्रसादाची मिरवणूक तसेच महाआरती असे धार्मिक विधी पार पडणार आहेत. यातील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे श्री चौंडेश्वरी देवीची पारंपरिक पालखी आणि मुखवटा सोहळा. पौराणिक परंपरेनुसार देवीने दृष्ट शक्तीवर मिळवलेल्या विजयाचे प्रतीक म्हणून मुखवट्याचा पारंपरिक खेळ सादर केला जातो. पारंपरिक वाद्याचा गजर, श्री चौंडेश्वरी माता, श्री जयचा जयघोष आणि डोक्यावर कलश घेऊन सहभागी झालेल्या महिलांमुळे संपूर्ण पेठवडगाव भक्तीच्या रंगात रंगून जाते. पालखी शहरातील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करत असताना ठिकठिकाणी पायघड्या अंतरल्या जातात. पुष्पवृष्टी करून देवीचे स्वागत केले जाते आणि हजारो भाविक श्रद्धेने पालखीचे दर्शन घेतात. पालखी मंदिरात परतल्यानंतर देवी व मुखवट्याची विधिवत पूजा केली जाते. पौराणिक परंपरेनुसार ही पूजा करण्याचा मान परीट समाजाला आहे. त्यानंतर महाआरतीने सोहळ्याची सांगता होते. पुढील शुभ दिनी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार असून समाजातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात येणार आहे. या भव्य उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी पंच कमिटी, उत्सव कमिटी, चौंडेश्वरी महिला समिती, युवक संघटना आणि समाजातील सर्व बंधू भगिनी अथक परिश्रम घेत आहेत. मंगळवार दिनांक 14 जुलै रोजी होणाऱ्या श्री चौंडेश्वरी देवीच्या पारंपरिक पालखी आणि मुखवटा सोहळ्यास उपस्थित राहून देवीचे दर्शन घेण्याचे आवाहन उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे. गिरिनन्दिनि नन्दितमेदिनि विश्वविनोदिनि नन्दनुते गिरिवरविन्द्यशिरोधिनि वासिनि विष्णुविनाशिनि जिष्णुनुते भगवति हे शितिकण्ठकुटुम्बिनि भूरि कुटुम्बिनि भूरि कृते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपत्तिनि शैलसुते जय 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 सुरभरभर्षिणि दुर्धरधर्षिणि दुर्मुखमर्षिणि हर्षरते त्रिभुवनपोषिणि शङ्करपोषिणि कल्मषमोषिणि घोषरते धनुजनिरोषिणि दितिसुतरोषिणि दुर्मदशोषिणि सिन्धुसुते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपत्तिनि शैलसुते जय 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 जगदम्ब मदम्ब कदम्ब वनप्रियवासिनि हासरते शिखरि शिरोमणि तुङ्गा हिमालय शृङ्गनिजालय मध्यगते मधु मधुरे मधुकैटवगञ्जिनि कैटववन्तिनि रास
शतकण्ड विखण्डित रुण्ड वितुण्डित शुण्ड गयाधिपते रिपुगजगण्ड विधारण चण्ड पराक्रम शुण्ड मृगाधिपते निजभुजदण्ड निपातित खण्ड विपातित मुण्ड पटाधिपते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपत्तिनि शैलसुते जय 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 ऐरण दुर्मद शत्रुवधोदित दुर्धर निर्जर शक्तिवृते चतुराविचार धुरीण महाशिव धृतकृता प्रमथाधिपते दुरित दुरीह दुराशय दुर्मति दानवधूता कृतान्तमते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपत्तिनि शैलसुते. जिजाऊचे दिनी न्यूज चॅनल मुख्य संपादक प्रल्हाद दत्तात्रय तालुगडे, पेठ वडगाव.